मस्साजोग गावातून काँग्रेसची भव्य सद्भावना रॅली सध्या सुरू झालेली आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही सद्भावना रॅली आयोजित केलेली आहे। मस्साजोग ते नेकनूर या दरम्यान प्रदेश अध्यक्ष सपकाळ पदाधिकाऱ्यांसह पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। सद्भावना रॅलीमध्ये देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी झालेले आहेत। आज आपला भारत आहे का, ज्यामध्ये अनेकांनी बलिदान दिलं, ज्यामध्ये अनेकांचा त्याग आहे। या भारताच्या निर्मितीमध्ये समाजवादाचं शास्त्र सूत्र आपण स्वीकारलंय, ज्याच्यामध्ये करुणा आहे, ज्याच्यामध्ये प्रेम आहे आणि माणसासारखं वागावं ही माणुसकी आहे। हा भारताचा संदेश आपल्याला मिळालेला, त्याच मी भारतात राहतोय का, हा एक प्रश्न आपल्या सर्वांना, माझ्या एकट्याच कार्यकर्त्याला नव्हे तर हा प्रश्न आपल्या सर्व भारतीय नागरिकांना विचार करण्याकरता भाग पडलाय। तर दुसरीकडे महाराष्ट्र म्हणत असताना आपण नुसतं महाराष्ट्र म्हणत नाही, महाराष्ट्र हे तरी त्याच्या शब्दात असलं तरी पुरोगामी महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं बिरुद आहे। शिव शाहू फुले आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज हा वसा आपल्याला सगळ्यांना लाभलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला जी पवित्र अशी संत परंपरा जी आहे ती बसवेश्वर स्वामींच्या माध्यमातून, चक्रधर स्वामींच्या माध्यमातून, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, संत चोखोबा, एकापेक्षा एक वारकरी संप्रदायातल्या सर्व संतांनी आपल्याला काय संदेश दिला, तर तोही माणुसकीचा संदेश दिला। आणि हा आपला पुरोगामी महाराष्ट्र, ज्याच्या महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेस 105 लोकांचं बलिदान झालं आणि 105 लोकांच्या बलिदानानंतर आपण एक महाराष्ट्र धर्म नावाचा एक अध्याय आपण सुरू केला। एकीकडे संविधान आणि दुसरीकडे महाराष्ट्र नावाचा आपला धर्म, आणि त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांनी हातात हात घालून गुण्या गोविंदांनी नांदावं ही शिकवण आपल्या जवळ आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।